13 चेंडूमध्ये 48 धावा कुठून काढल्या फलंदाजानं. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते आणि गोलंदाजी करताना 8 धावा खर्च केल्याने एक सफलता पाहायला मिळाली. कमालीच्या फलंदाजी पाहायला मिळाली या फलंदाजाच्या माध्यमातून. त्याचनंतर खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तब्बल 2 टू व्हीलर बाईक आणि 3 स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये आपण खरं तर पाहायला गेलो तर मैदानाचा अगदी फेरफटका मारताना या स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळतील. एक दमदार स्पर्धा आपण पाहतोय. आपल्या खरं तर आदिवासी बांधवांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा प्रयत्न मी तर म्हणेन जे महाराष्ट्र क्रिकेट संघ धामणीच्या माध्यमातून आपण पाहतोय. जे महाराष्ट्र चषक पहिलं पर्व या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतोय आणि दमदार आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये मात्र खरं तर आपण पाहतोय. अगदी 2 टू व्हीलर बाईक आणि त्याचनंतर 3 स्पोर्ट्स सायकल आणि सर्वाधिक मोठी स्पर्धा. ही स्पर्धा खरं तर चर्चेत राहिली जाते. ऑटो कम बॉक्स. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. फलंदाज पाहतो आपण वसंतच्या बॅटमध्ये एक दमदार चौकार पाहायला मिळाला आपल्याला. भरत वरती केलेले आक्रमण पाहतो. पहिल्या चेंडूमध्ये आक्रमण केलं भरत या गोलंदाजावरती. हा देखील आपण पाहू शकला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला गेला. त्यावर चांगली गोलंदाजी पाहतो आपण. एक चौकार आल्यानंतर त्यानंतर कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. आपण भरतला पाहतो आपण. एक वेगवान तेज तरार गोलंदाज पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला चर्चेत असलेले नाव पाहतो आपण. सातत्याने अनेक मैदानावरती चांगली फलंदाजी आणि गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतो आपण. चला धामणी संघ आपण स्पीडअप घ्यायचे पहा. अजूनही एक सामना पेंडिंग असणार या नाना कंडवी. आपण स्पीडअप घ्यायचे पहा मित्रांनो. थँक्यू. कमालीचा चेंडू रिलीज केला होता. इष्टरक्षक आपण बघतो सुरेशला पाहतो पण केल्या चुका एका मोठ्या फलंदाजाला जीवदान पाहायला मिळतात. वसंत सारख्या मोठ्या फलंदाजाला जीवदान पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी पाहिली होती. वसंतच्या बॅटमध्ये अद्याप चांगली फलंदाजी पाहिली होती. अद्याप चांगली गोलंदाजी पाहतो. गोलंदाजाला कुठे शतरक्षक कुठे साथ देत नाही. पुन्हा शतक गोलंदाज तयार भरत बसमाला बघा. हा देखील फटका सजवला आपण पाहू शकता. स्ट्राईक डाऊन चेंडू आला. चेंडू गेलाय गोळीच्या वेगाला. हा येतो वसंतच्या बॅटमध्ये एक दमदार चौकार. बॅटिंग पाहिलं होतं. ज्या प्रकारे सुरेशने झेल कॅरी करता आला नाही. पटका साजवला आपण पाहतोय. चेंडू खाली छत्रक्षक असेल. चेंडू गेला आउट ऑफ द पार. बिग हिट षटकार. दोन चौकार एक षटकाराच्या मदतीने खेळतो फलंदाज. आपण वसंतला पाहतो आपण. एका झेलची किंमत मोजावी लागते. हा देखील चेंडू रिलीज केला आपण पाहू शकाल. भरपूर वेग आहे गोलंदाजाकडे. पंच आमच्या करवरती पहिले षटक समाज धावपलकाचा विचार केला तर 14 धावपलकावरती अद्याप पाहायला मिळतात. चला स्पीडअप करा टीम धामणी संघ. भरतचा विचार केला तर अवघ्या 6 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केला आपण पाहू शकाल. एका झेलची किंमत मोजावी लागली टीम धामणी संघाला आपण पाहू शकाल. जर सुरेशने जर झेल कॅरी केला असता तर
गोलंदाजी स्ट्राईकवरती सज्ज आपण पहिला चेंडू आपण पाहू शकाल चेंडू खाली क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय दमदार षटकार. नानाचं स्वागत केले षटकारानं. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा शेता गोलंदाज तयार. हा देखील हा ट्रॅकर चेंडू पुरेपूर फायदा केला. चेंडू गेला आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे हा येतो दुसरा चौकार. एवढे जे कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. नानावरती केलेले आक्रमण पाहायला मिळतात. 2 चेंडूमध्ये अवघ्या 10 धावा खर्च केले. पुन्हा शेता गोलंदाज तयार. नानाला पाहतो आपण. हा देखील फटका सजवला आपण पाहू शकाल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय फलंदाज आपण पाहू शकाल. भगवानच्या बॅट पण एक दमदार षटकार. माध्यमातून धावफलकाचा विचार केला तर 30 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत जोडल्या गेल्या. विना गाड्यांच्या मोबदल्यामध्ये कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. नानावरती आक्रमण केलं फलंदाज आपण मध्ये भगवान. पुन्हा शेता गोलंदाज तयार. हा देखील आपण पाहू शकाल. स्लोअर पद्धतीने चेंडू फेकला आपण पाहू शकाल. आता मात्र डॉट चेंडू पाहायला मिळते. भरपूर कालावधीमध्ये डॉट चेंडू पाहायला मिळते. जर 2 चेंडूवरती 2 विकेट घेतले तर नाना कणवीसाठी सुवर्ण संधी असेल तर जयवंतदादा बतमा यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल. हा देखील एक्स्ट्रा दर्शकाने केले चूक आपण पाहू शकाल. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय दमदार चौकार. संघ पुढे सरसावले. धावफलकाचा विचार केला तर 34 धावा धावफलक अद्यापर्यंत पाहायला मिळाला. खराब गोलंदाजी पाहतो आपण. नाना खंडवीवरती केलेले आक्रमण पाहायला मिळालं. पुन्हा शेता गोलंदाज. हा देखील मेले हेलिकॉप्टर आपण पाहतो. स्ट्रेट डाऊन चेंडू आलाय. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय दमदार चौकार. एवढी जे कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहतो आपण. भगवान मात्र आता आक्रमक त्याच्या बॅट मध्ये तब्बल 3 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने खेळतोय फलंदाज आपण भगवानला पाहतो आपण. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकाचा विचार केला तर 38 धावा धावफलकावरती जोडले. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. टीम पळसधरी संघाच्या माध्यमातून कमालीची बॅटिंग पाहतो आपण. सांघिक कोट्यातील तिसरे वैती फळ षटक आता आपण गोलंदाज पाहतो. सुरेश उघडायला पाहतो आपण. सध्याच्या घडीला आपण मध्ये फिरकीचा जादूगर मानला जातो आपण. सुरेश उघडायला पाहतो आपण. हा देखील हा ट्रॅकर चेंडू पुरेपूर पाहिजे गेला. चेंडू गेला आउट ऑफ द पार. समालोचक कक्षाला सलामी देताना ठोकलाय मॅक्झिमम हिट षटकार. आलीची बॅटिंग सुरेश वरती देखील पहिल्या चेंडूमध्ये आक्रमण केले. फलंदाज पाहिला तर आपण वसंतच्या बॅट बना पुन्हा शेता फुलटा चेंडू होता. फुलटॉलला वसूल केला. चेंडू गेलाय लॉंगॉनच्या डोक्यावर ठोकलाय वसंतच्या बॅट बना एक दमदार षटकार.
पळसधारी संघाचं 50 कंप्लीट झाले. एकदा फलंदाजी आवडली असेल नंतर एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे या फलंदाजासाठी. दोन फलंदाजासाठी कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाची फलंदाजी पद्धत आपण सुरेश वरती देखील आक्रमण केलं. हा देखील त्याच वन्स मोर अगेन हा देखील फटका चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय वसंतच्या बॅटमॅनना एक दमदार षटकार. 56 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत जोडलेले कमालीची बॅटिंग पाहतो आपण. दोन फलंदाज पाहतो आपण. वसंत मात्र आक्रमक ठरलाय. हा देखील त्याच प्रकारे चेंडूला फक्त दिशा दे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू गेलाय गोळीच्या वेगाला. हा येतोय वसंतच्या बॅटमॅनना एक दमदार चौकार. किंमत मोजावी लागते टीम धामणी संघाला आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये सुरेश उघड्याला आपण पाहतो यष्टरक्षकाच्या भूमिकेत होता. त्याला झेल कॅरी करता आला नाही. त्या झेलची किंमत मोजावी लागते. अद्याप पाहायला मिळते. पुण्याच्या गोलंदाज तयार. हा देखील स्लोअर पद्धतीने चेंडू होता. हलक्यात रिलीज केला आपण पाहू शकाल. एक सिंगल रन पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावला. धावफलकाचा विचार केला तर 61 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळते. कमालीची बॅटिंग पाहतो आपण. तिसरं षटक आता आपण पाहतो सुरेशला पाहतो आपण. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते टीम पळसधारी संघाच्या माध्यमातून. दोन फलंदाज पाहतो. वसंत टू भगवानला पाहतो आपण. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. हा देखील त्याच प्रकारे सजवला पटका. चेंडूखाली क्षेत्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर आपण पाहतो. अशा कव्हरच्या वरतून ठोकलाय मॅक्झिमम दमदार षटकार. पहिले षटक आता भरत अवघ्या 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर नाना खंडवीने षटक अवघ्या 24 धावा खर्च केल्या. त्यानंतर तिसरे षटक आता सुरेश उघड्यानं अवघ्या 29 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. ज्या वसंतच्या झेल सोडला होता ना सुरेशनं त्यानंतर आक्रमक ठरला फलंदाज आपण वसंतला पाहतो आपण. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते वसंतच्या माध्यमातून. सांगी कोट्यातील चौथं वैध पहिले षटक आता आपण पाहतो. संदीप खंडवीला पाहतो आपण. हा देखील एक वेगवान तेज तरार गोलंदाज पाहतोय. हा देखील आपण पाहूया. पाऊंचान केला आउट ऑफ फील्ड. पंचाने नाकार धरल्या. एक लेग बायची धाव पाहायला मिळते. या अतिरिक्त एका धावेच्या मध्ये संघ पुढे सरसावला. धावफलकाचा विचार केला तर 68 धावा धावफलक अद्याप पाहायला मिळते. कमबॅकिंग षटक अत्यंत नितांत गरज आहे टीम धामणी संघाला आपण पाहतोय. पुण्याच्या गोलंदाज तयार. हा देखील आपण पाहू. जबरदस्त चेंडू रिलीज केला. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. संदीपचं कौतुक करावे लागेल. चौथा षटक अत्यंत आपण पाहतो. संदीप खंडवीला पाहतो आपण. कमबॅकिंग षटक अत्यंत नितांत गरज आहे टीम धामणी संघाला आपण पाहतोय. अक्षरशः भगवान सारख्या एक मोठ्या फलंदाज रोखून ठेवल्या गोलंदाज आपण मध्ये संदीपला. हा देखील हलक्यात फेस केला आपण. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला डायरेक्ट हिट करण्याच्या नादात आपण पाहू शकाल. चांगलं क्षेत्ररक्षण राहिले तिथं सुरेशच्या माध्यमातून. उग्या 4 धावा अडवल्या त्या क्षेत्ररक्षकानं. या अतिरिक्त एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरसावला. धावफलकाचा विचार केला तर 69 धावा धावफलक अद्याप पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी पाहतो आपण संदीप खंडवीच्या माध्यमातून. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. निर्णायक षटक अत्यंत पाहतो आपण. संदीप खंडवीला पाहतोय. पुण्याच्या गोलंदाज तयार. हा देखील त्याच प्रकारे खेळायचा चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे आपण पाहू शकाल. हा तो वसंतच्या बॅट मधनं एक दमदार चौकार. विचार केला
74 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळतात. कमालीची बॅटिंग पाहत आपण टीम पळसदरी संघाच्या माध्यमातून. पुण्याच्या तो गोलंदाज तयार. हा देखील स्लोहर पद्धतीचा चेंडू. पंचा आमच्याकडे वळतील. हा अवंत चेंडू असेल. या अतिरिक्त एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरसावला. धावफलकाचा विचार केला तर 75 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळतात. त्यामुळे चांगली गोलंदाजी जरूर एक चौकार खाला. त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळतात संदीप खंडवीच्या माध्यमातून. पुण्याच्या गोलंदाज तयार. हा देखील पटका सजवला आपण पाहू शकत. मिड विकेटच्या डोक्यावर हा टोकलाय उत्तुंग लांब लचक दर्जेदार षटकार. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जास्त उशिरा लावायचं नाही. याच्या नंतर अद्याप आपल्याला एक सामना खेळणं पेंडिंग असणार आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो मात्र निश्चितच जुगरेवाडी संघाविरुद्ध खेळताना दिसेल. कॅमेरामॅनला विनंती असेल आपले प्रमुख पाहुणे उपस्थिती शेवटच्या मोमेंटला दाखवायचे. खरं तर आजच्या दिवसातला विचार केला असता, आजच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला असता, आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती राजूदादा दोरे 18 नंबर म्हणून ज्यांची ओळख, तसेच आमचे मित्र जितेश ठाकरे युवा उद्योजक गराडा गावचे, तसेच आदिवासी स्टार खेळाडू म्हणून ज्याची ओळख टेनिस क्रिकेटच्या पटलावरती निश्चितच या रायगड तर महाराष्ट्र नाही पूर्ण भारतभर राहिली. ते आमचे मित्र अजय भस्माला आपण पाहतोय. तसेच देहरंग गावातील एक यंग डॅशिंग डायनॅमॅटिक नेतृत्व बालूदादाला आपण पाहतोय. तसेच राजेश शीद अनंत साहेब शीद यांचे सुपुत्र. निश्चितच अनंत साहेबांचा विचार केला असता या आमच्या स्पर्धेला पूर्ण बॉलच्या स्वरूपामध्ये ज्यांची देणगी आम्हाला लाभली ते अनंत शेठ शीद आमच्या मंचावरती उपस्थिती. तसेच मुख्य आयोजक आपण पाहतोय कल्पेश खंडवी एंटरप्राइजेसचे ओनर कल्पेश दादा खंडवी, तसेच पूर्वीत एंटरप्राइजेसचे ओनर सागर दादा खंडवीला आपण पाहतोय. ओ टू अमोल वीर. सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच पासवायचे. लहान दामनी संघ जास्त उशिरा लावायचा नाही. लहान दामनी संघाच्या संघनायकाला विनंती असेल सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये पाठवायचे. आणि जुगरेवाडी संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपला निश्चितच संघनायक यायचा, संघनायक उपस्थिती दाखवायचे. याच्यानंतर जो संघ करेल जिंकेल तो आपल्या विरुद्ध खेळणार आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. केलं असताना 5 षटकामध्ये 89 धावा कुठल्या होत्या. आता मात्र उत्तरार्धामध्ये बनवायच्या दामणी टीमला 24 चेंडू आणि 82 धावा मात्र या बनवल्या जातील का, आता प्रश्नचिन्ह मित्र म्हणेन दामणी टीमच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पलसदरी संघाचा खेळ आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगला राहिला आणि त्याचनंतर जुगरेवाडी संघ आपण पाहतोय. आज दोन्ही संघ भरपूर चांगला त्या खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक सामना पेंडिंग असणाऱ्या हा सामना जिंकेल तो संघ जुगरेवाडी टीमच्या विरोधात फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला भरतला पण पाहतोय, एका साईड सुरेश उघडेला पण पाहतोय. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती राहिला तो भरत उघडा मैदानाच्या आतमध्ये खरं तर दाखल होत असताना पण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ लहान दामणी संघाच्या सर्व प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. अगदी मैदानाच्या चारही बाजूला खचाखच भरलं जातं ते मैदान आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये भरपूर प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी आपल्याला जोडले जात आहेत. मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग. 55 ग्रीन सिग्नल गेम ऑन इथे आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि विचारकरी बनवायचे 82 धाबा. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज कैलासला पण पाहतोय. भरतसाठी हा चेंडू अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जात होता. क्षेत्ररक्षक पण पाहतोय. मिडॉनला चांगलं क्षेत्र राहिलं जातं. एका धावेने मात्र संघाचा श्री गणेश करत असताना भरत बसमाला पण स्ट्राईक एंडवरती पाहिला होता आणि पहिला चेंडू पेस करत असताना एका धावेचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं जातं. ऑन स्ट्राईक एंडवरती सुरेश उघडा एक चांगला फलंदाज या बेचा चेंडू मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही.
निर्धाव चेंडू फेकला जातोय, डॉट चेंडू. कोलवरतीचा चेंडू रिलीज केला होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाही या ते कारणास्तव डॉट चेंडू आपण पाहतोय. अगदी चांगली गोलंदाजी या बेली. फटका भरपूर चांगला, अगदी मिडॉनला क्लिअर कर चेंडूला पाठवलाय. वन बाउन्स ओव्हर द टॉप. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडा. सुरेशच्या बॅट मधला शानदार चौकार येतोय. काम गोलंदाज कैलासच्या माध्यमात आपण पाहतोय. फुलरलेनचा चेंडू या बिली पंचांकडे लावड अपील पाहायला मिळते. अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय. P1चं षटक या आणि प्रत्युत्तर देत असताना जबरदस्त गोलंदाजी आणि फलंदाजी करत असताना पळसदरी संघाने भरपूर चांगली फलंदाजी केली. 81 धावा धाव फलटलेवरती आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि उत्तरार्धामध्ये 82 बनवत असताना मात्र लहान धावणे संघ पूर्णपणे अडचणीत सापडला जातोय. अलोंद कार्पेट मिड विकेटला शतरक्षक तैनात द्या. एकच धाव एका धावेने संघ पुढे सरकेल. षटक क्रमांक पहिला संपलाय. एका षटकांच्या अखेरीस संघ जाम पोहोचलाय. आता धाव फलकेवरती अवघ्या 6 या आकड्यावरती. दोन्ही संघ आपण स्पीडअप घ्यायचे. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. संघ पोहोचलाय आता धाव फलकेवरती अवघ्या 6 या आकड्यावरती. तर गोलंदाजी भरपूर चांगली पलसदारी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज येतोय इनॅक्शन मध्ये नंबर 2 वरती पाहायला मिळेल. बबलू आलाय गोलंदाजी मार्क वरती. बबलूचा पहिला चेंडू पेस करण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. फलंदाज सुरेश उघडा हा फलंदाज आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू मात्र वाईड चेंडू फेकला जातोय. पंच आमच्याकडे बघतील सिटीज वाईट. अतिरिक्त एक धाव एका धावेने संघ पुढे सरकेल. सामने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. षटकातील अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी. पहिला चेंडू फेकत असताना मात्र अवंतर चेंडू फेकला जातोय. सुरेश उघडेला पण पाहतोय ऑन स्ट्राईक एंड वरती. मात्र इथून तो आक्रमण करणार का आता याच्यावरती खरं तर प्रेक्षक माय बाबाच्या नजर जरूर पाहायला मिळतील. चौकार षटकार मारण्यामध्ये हा फलंदाज सातत्यानं पण पाहतोय. मात्र आता संघ अडचणीत सापडलाय आणि इथून मोठाले फटके मारण्या मित्रमंडळीने महत्वाचा असणाऱ्या धामणी टीमला. फुलरलेनचा बॉल अगदी समोर उडवलाय. बॅटच्या मधोमध असं वाटत होतं मात्र एलिव्हेशन कमी मिळालं आणि पहिल्या विकेटचं पतन. फर्स्ट विकेट इन डाऊन. धामणी संघाला लागला जातोय पहिला धक्का. सुरेश उघडा बॅक टू द डगआउट. अविनाशला पण पाहतोय मैदानावरती दाखल झालाय. भरत बसमाचा छोटा बंधू मैदानावरती रिलीज आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालाय. पहिला मोठा धक्का लागला जातोय. सुरेश उघड्या हा फलंदाज बाद झाला. संघाची धावसंख्या पोहोचल्या फक्त 7 या आकड्यावरती. 82 धाव्यांचा पल्ला गाठत असताना मात्र आता पूर्णपणे संघ अडचणीत सापडला जातोय. गोलंदाज बबलूला पण पाहतोय. पंचाच्या डावीकडनं वेगवान तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी. फलंदाजी तितकीच दर्जेदार संघाने केली आणि त्याच नंतर मात्र गोलंदाजी तितकीच दर्जेदार पाहायला मिळतोय. पहिलं षटक कैलासनं फेकलं होतं आणि कैलासनं फक्त आपण पाहिलं होत्या 6 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये बबलूला पण पाहतोय 1 विकेट मिळवत मात्र गोलंदाजी भरपूर चांगली. वन्स अगेन यावेळी फलंदाज अजून एक धक्का. बॅक टू बॅक फलंदाज होईल बाद. त्यावेळी अविनाश मात्र आल्या पावली माघारी.
बाद झाला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नाना कंडवी दाखल झाला आपल्याला पाहायला मिळतोय. नाना कंडवीसाठी हा चेंडू आपण पाहतोय. अगदी चांगला चेंडू रिलीज केला जातोय. निर्धाव चेंडू फेकला जातोय. जबरदस्त गोलंदाज बबलूच्या माध्यमातून कैलासनं अवघ्या 6 धावा खर्च करत असताना आपण पाहायला गेलो तर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि त्याच नंतर मैदानावरती बबलू जसा गोलंदाजी मार्कवरती आला आणि तिथून मात्र जबरदस्त गोलंदाजी फटका पसला जातोय. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला होता मात्र तो झेल सुटला जातोय. एका धावेनं मात्र संघ पुढे सरकेल. 8 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. 82 बनवायच्या होत्या. अजून या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. बबलू आपण पाहतो दुसरं षटक फेकत असताना 4 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत मात्र मैदानावरती रंगली जाते. फुटबॉलचा बापर अगदी बॅटच्या मधोमध मिड ऑफच्या वरतून ठोकला जातोय. भरतच्या बॅट मधला 6 धावांसाठी षटकार. चेंडू 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला जातोय. पॉइंट रेझनला पण पाहतोय. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण कैलासच्या माध्यमातून राहिले जातं. एका धावेने मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक रेटोड होईल आणि खेळाडू फलंदाज जाऊन स्ट्राईक एंड वरती भरतला पण पाहू शकाल. एका धावेने संघ पोहोचलाय 16 या आकड्यावर. माप्या सभी 15 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न वारंवार भरतच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक षटकार जरूर ठोकलाय आणि तोच फलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहू शकाला. नागेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र 4 चेंडू मध्ये कोणत्या रीतीने फलंदाज भरत फलंदाजी करेल याच्यावरती खरं तर प्रेक्षकांच्या नजराजवळ आपण पाहतोय. अगदी फुटबॉलचा वापर केला होता. हलक्या हाताने चेंडूला पुश केलं. त्यानंतर गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेने संघ पुढे सरकेल. लहान धावने संघ पोहोचलाय 16 या आकड्यावरती. मोठाले फटक्यांची नितांत गरजा. पूर्णपणे संघ अडचणीत सापडलाय. अगदी पूर्णपणे संघ बॅकफूट वरती आपण पाहतोय. लहान धामने आज संघ फटका पसलाय. लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक तैनात द्या. एक साधा सोपा झेल सुटला जातोय. मात्र एका धावेने संघ पुढे सरकेल. अवघ्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 82 धावा बनवत असताना आता निम्मा संघ गारद झाला. लहान धामनी संघ पूर्णपणे अडचणीत सापडला जातोय. मात्र प्रथमतः जर फलंदाजी त्यांच्या वाटे झाली असती मात्र यावेळी फटका भरपूर चांगला त्या लेग साइडला फटका सजवला जातोय. सीमा रेषेच्या पलीकडे ठोकला जातोय भरतच्या बॅटमधला षटकार. संघ पुढे सरकलाय 23 आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला. नोमॅन स्टँड मध्ये चेंडू लांडवत असताना आपण पाहतोय चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी शानदार चौकार आणि 4 धावेने संघ पोहोचलाय. धाव फलकेवरती 27 आकड्यावरती येणारे 6 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही बनवायचे आहेत ते 55 धाबा. सहा चेंडू 55 धाबा जमवण्यात अजूनही विजयाकरिता धामणी टीमला मात्र 55 बनवले जातील का? एकतर्फी सामना मैदानावरती आपण पाहतोय. पळसधरी संघ आणि त्याच्या विरोधात लहान धामणी या 2 संघांमध्ये आपण खरं तर पाहतोय. पहिलाच बॉल यावेळेचे बॅटची लिडिंग एज लाऊडली अपील फिंगर इज अप. फलंदाज बाद. अजून एक धक्का धामणी टीमला लागला जाईल. फलंदाज नाना कंडवे बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये
आता नरेशला मात्र मोठाले फटके मारावे लागतील. मात्र मोठे फटके दाखवणार का हा फलंदाज? आता याच्यावरती खरं तर प्रेक्षकांच्या नजरा फटका भरपूर चांगला, अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून हा फटका सजवला होता. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त न फक्त औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकतर्फी सामना मैदानावरती रंगला जातोय. लहान दामणी संघ मात्र भरत इथे आक्रमण करत असताना उशिरा का होईना मात्र मी माझा नॅचरल गेम दाखवणार हे दाखवून देत असताना भरत भस्माला पण खरं तर पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी. षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट चेंडूची सांगता पण पाहतोय भरत भस्मा मात्र निर्धार चेंडू खेळत असताना षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी. एव्हिलिया पुन्हा एकदा पण पाहतोय फटका भरपूर चांगला सजवला जातोय. आणि मैदानाच्या आतमध्ये सरेच का आपण पाहायला गेलो तर एकतर्फी सामना आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असणार आहे बा मात्र शेवटचा चेंडू कोणत्या रीतीने हाताळेल गोलंदाज वसंतला पण पाहतोय. चांगला फटका आणि शेवटच्या क्षणी हा सामना जिंकला टीम पळसदरी संघ. कॉंग्रॅच्युलेशन अडलक टीम दामणी संघ, तुम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्याला पळसदरी संघाचा संघ नाही का ना त्याच्या विरोधात फाईट करेल ना जुगरेवाडी संघ. आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे. नाना खंडवी आपण मुख्य व्यासपीठाची रिपोर्टिंग करायची पहा. नाना खंडवी मेन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्यानं फलंदाजी करत असताना तब्बल 42 धावा टोकल्या. गोलंदाजी करत असताना मात्र चांगलं षटक, तब्बल 1 विकेट त्याच्या नाबावरती राहिल्या. पळसदरी टीमचा वन मॅन आर्मी वसंत ठरलाय सामन्याचा सामनावीर. वसंतला इन्व्हाइट करू आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. याचे बाद जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून राहिला आणि अगदी एकतर्फी सामना मात्र पळसदरी संघाने जिंकला. टॉस करण्यासाठी देखील पळसदरी संघाचा संगणक यायचा, जुगरेवाडी संघाचा संगणक आमच्या सोबत जोडला गेलाय. थँक्यू अमोल. अंतिम लढत आपल्या भेटी झाली. एका बाजूला वेटिंग करतोय जुगरेवाडी संघ. निश्चितच रिझल्ट लागला गेला, पळसदरी संघ जिंकला गेला आणि त्याच्यानंतर पळसदरी संघ हा जुगरेवाडी संघाविरुद्ध खेळताना दिसेल. खरं तर विचार केला असता पळसदरी संघ एक कर्जत तालुक्यातील नामवंत संघ तसेच पळसदरी संघाचा विचार केला